तुला जपणाऱ्या या मालिकेच्या सेटवर मी आता आले आणि ज्यांच्यामुळे मालिकेला मजा येते अशा दोन अतिशय विरुद्ध असे कॅरेक्टर्स माझ्यासोबत आहेत. पण मुळात रिअल लाईफमध्ये त्यांना अशी गळाभेट तुम्हाला मी दाखवेनच, असं पॅच करेन साईडला व्हिडिओ, तो बघा. ऑफ कॅमेरा किती घट्ट मैत्री आहे त्यांची. स्वागत करूया रुचा आणि प्रतीक्षाचं. कसा आहात दोघीही आणि छान दिसताय. आम्ही मस्त. तू कशी आहेस? जसं तू म्हणालीस की पहिला इंटरव्ह्यू तुमचा दोघींचा एकत्र आहे आणि माझा हाच पॉईंट होता की ऑफ कॅमेरा तुमचं नातं कसं आहे हे आपण प्रेक्षकांना दाखवतो. कारण का सिरियलमध्ये तुम्ही ऑपोजिट असाल, पण सीन कट झाल्यावर कसं असतं, म्हणजे एकमेकांच्या गळ्यात गळे हो साधारणपणे ॲक्च्युली एक तर तिचे आणि माझे सिक्वेन्सेस खूप जास्त लागत नाहीत. सो द टाईम वी हॅड वॉज प्रोमोच्या वेळेला आम्ही सगळ्यात आधी एकत्र शूट केलेलं. आणि आय थिंक की जरी आम्ही रोज भेटत नाही किंवा आमचे क्वचित सीन्स एकत्र असतात तरी आमचं एक वेगळं बॉन्डिंग आहे. आमचं अजून एक फॅक्टर आहे की तिचं आणि माझं जे डेट आहे की मुलांक 2, तर आम्ही दोघीही अशा काय म्हणू शकतो ॲस्ट्रोलॉजिकली कनेक्टेड आहोत. त्यामुळे एकंदरीत कळत असतं कसं काय चालू आहे आणि नाही बोललं तरी एकमेकींचं छान कळत असतं काय ॲक्च्युली. पण रुचा, तुला प्रत्येक सीनसाठी ना खूप एनर्जी अशी ओतावी लागते आम्हाला दिसतंय. कसं चाललं आहे विलन साकारताना? कारण का ह्या आधीच्या मालिकेत तू लीड रोल साकारलेला आणि पॉझिटिव्ह भूमिका होती, तर ह्या निगेटिव्ह कॅरेक्टरबद्दल काय म्हणणं आहे आणि कशी ही भूमिका तुला मिळाली? सो या अगोदर पण ॲक्च्युली माझी एक भूमिका होती जी थोडीशी अशी होती, खूप नाही म्हणणार, इट वॉज अ ग्रे शेड. पण दिस इज द फर्स्ट टाईम दॅट आय गेट टू प्ले अ डार्क कॅरेक्टर आणि मी खूप एक्सायटेड होते आहे अजूनही. आय स्टील रिमेंबर, म्हणजे मी असंच माझी लास्ट सिरियलचं एक शूट करून इकडून निघालेले आणि तेव्हा मध्येच असं घोडबंदर वगैरे मला कॉल आलेला झीकडून की बाबा अशी अशी एक मालिका आहे, असा असा एक रोल आहे आणि ही आपली खूपच अशी छान पॉवरफुल ग्लॅम विलन वगैरे असणार आहे. तर आय वॉज लाईक ओके. सो आय वॉज लाईक ठीक आहे, ट्राय तो करते. कारण की मला असं झालेलं की आय वॉज व्हेरी मच एक्सायटेड आणि मी खूप अशी एस्पायर झालेली की यार एकदा तरी आयुष्यात एक विलन प्ले करायचं आहे. कारण की यू नो ॲज अन आर्टिस्ट आय लुक फॉरवर्ड नॉट टू ऑलवेज डू हिरोईन, बट मला ना वेगवेगळे व्हेरिएशन्स माझे एक्सप्लोर करायचे आणि प्रेक्षकांनाही द्यायचे आहेत. सो ही ती एक अपॉर्च्युनिटी होती की मी ॲज अन आर्टिस्ट स्वतःचं एक व्हेरिएशन देऊ शकते किंवा प्रेक्षकांसमोर माझी एक वेगळी बाजू मांडू शकते. सो दिस वॉज माय मोटिव्ह ऑफ डुईंग दिस विलन. आणि अगदीच खूप जसं तू म्हणालीस की खूप तगडं असं कॅरेक्टर आहे आणि खूप एनर्जी सीकिंग आणि कधी कधी खूप एक्झॉस्टिंग होऊन जातं. कारण की सतत तुम्ही एकदा आम्ही 12 ते 14 तास सेटवर असतो, मग आम्ही घरी जातो, झोपतो एक 5-6 तास किंवा 3-4 तास कधी कधी, आणि देन वी कम बॅक अगेन. सो हो, एक्झॉस्टिंग होतं, पण इट इज वर्थ इट जेव्हा मी प्रेक्षकांचे कमेंट्स बघते, शिव्यागाळ खाते. सो इट इज पावती मिळते अशी कामाची. पण हो ठीक आहे, अभि काम आहे. सो काम आहे तर झापडं लावायची आणि काम करायचं, दॅट्स इट. सोशल मीडियावर तुझे व्हिडिओजही एकदम असे इन्स्पिरेशनल, मोटिवेशनल थोडेसे. तिची फॅन तू केवढी असते? व्हिडिओज आहे ना, म्हणजे मी एकदा बघितलं की बघतच राहावं असं वाटतं. असं वाटतं हिच्या प्रोफाईलवर जावं आणि प्रत्येक व्हिडिओ बघावा. ह्या आधी म्हणजे जेव्हा तुला कळलं की रुचा ऑपोजिटला असणार आहे, तुमच्या आधी मैत्री होती का की पहिल्यांदाच काम करते? नाही, आम्ही पहिल्यांदाच काम करतोय. हो हो. पण तुला माहिती आहे, आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा सगळ्या भेटलो, म्हणजे फक्त रुचाच नाही तर पौर्णिमाताई, शर्वरीताई, तनिष्का, महिमा, रुचा, मी आणि आम्ही सगळ्याजणी पहिल्या रीडिंगला वगैरे भेटलो. आम्ही पहिल्याच दिवशी सगळ्यात छान कनेक्टेड झालो ग. असं आम्हाला जाणवलंच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय. सो आमच्या दोघींची ती पहिलीच ओळख होती. पण येस, तिचे व्हिडिओज मी आधी बघितले होते. मग मला अच्छा ही तीच असणार आपल्या अपोजिट. पण नाही, तिचे व्हिडिओ छानच असतात. आणि मला नंतर तिने सांगितलं की ती स्क्रिप्ट असं लिहित नाही, ते तिला आयत्या वेळेला जे सुचतं. सो त्यावरनं कळतं की तिला छान सुचतं, तिचा छान कॉन्टेंट असतो, त्यावर लोकांचं प्रेम आहे तिच्यावर, तिच्या त्या कॉन्टेंटमुळे, आणि छान असतात. मला आवडतात तिचे व्हिडिओज बघायला. खरंच. ते थॉट कुठून आलं होतं तुला? कुठलं? म्हणजे आपण असे इन्स्पिरेशन, म्हणजे मोटिवेशनल मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे बनवायचे असं काही पहिली गोष्ट मनातच नव्हतं. मला फक्त इतकंच होतं की आजकाल जे मला वाटतं की ना आपण ना आपल्या लोकांशी संवाद खूप कमी साधतो. म्हणजे जे काही आपण खूप बिझी झालो सगळे, आणि म्हणजे आय जस्ट फील की काही जर खचलं किंवा काही जर टोचलं मनाला तर ते आपण एका पॉईंटला बोलून टाकतो. पण तेच जर आपल्याला कोणाबद्दल काही आवडलं, कोणाबद्दल काही इन्स्पिरेशनल वाटलं, कोणाला काही म्हणतात ना ग्रॅटिट्यूड किंवा थँक्यू म्हणायचं आहे, ते आपण एवढं व्यक्त करत नाही. आणि कदाचित त्यामुळेच एवढी नेगेटिव्हिटी. तर का नाही आपण जर प्रेमाचे 2 शब्द देऊ शकतो आणि
व्हिडिओ किंवा कॅमेरा किंवा रील हे फक्त माझ्यासाठी एक माध्यम झालं. मला फक्त इतकंच वाटलं, जर मला असं वाटू शकतं की मला कोणतरी मोटिवेट करावं, माझ्याशी कोणतरी प्रेमाने बोलावं, तर हे तुम्हा सगळ्यांनाही वाटत असेल. सो आय जस्ट थॉट की आय एम जस्ट गोइंग टू शेअर इट. मोटिवेट ते झालं, पण माझा मेन मुद्दा होता फक्त आपल्या माणसांना जोडणं किंवा समोरच्याला आपलंसं फील करवणं. आणि त्याने ही सगळी फॅमिली हे झाली. म्हणजे आता मी बोलते कसं लाईक यू आस्क्ड हर की तिला कसं वाटतं माझ्याबद्दल किंवा मी इन्स्पायर करते का. पण मी तुला खरं सांगू का, आय थिंक आमच्या सेटवर प्रत्येकजण प्रत्येकाला एक खूप छान इन्स्पायर करतं. म्हणजे नाव प्रतीक्षा इज देअर आणि मला थोडं कफ आहे, पण प्रतीक्षा म्हणजे प्रतीक्षाबद्दल माझं असं एक मनात मत आहे, जसं ती मला एका गोष्टीबद्दल खूप इन्स्पायर करते. म्हणजे प्रतीक्षा एक खूप कमाल, जसं मला वाटतं की एक खूप कमाल बायको आहे आणि ती खूप कमाल गृहिणी आपण म्हणू शकतो. म्हणजे कन्सिडरिंग ऑल दिस ती जसं बॅलन्स करते ना सगळं, मला खूप इन्स्पायर करतं ते सगळं की यार एक दिन मुझे भी ऐसे ही बनना है, द वे शी हँडल्स एव्हरीथिंग. सो अगदी आहेच जे देखो जो है वो है. इफ आय इन्स्पायर हर, शी ट्रुली इन्स्पायर्स मी. आणि तेच ना, म्हणजे इवन इफ वी डोंट मीट एव्हरी डे, वी डोंट टॉक एव्हरी डे, आमचे बेअरली सीन्स असतात जिकडे आम्ही एकमेकींशी संवाद साधत असतो, असते ती म्हणजे दिसते, पण म्हणजे ते असं असतं. हां कारण की आमचे सिक्वेन्सेस वेगळे आहेत, तरीही एकमेकींप्रती एक जो सन्मान, रिस्पेक्ट किंवा एक अप्रिसिएशन असतं, फक्त एक को आर्टिस्ट म्हणून नाही, पण एक माणूस म्हणून जे काही आहे ते मला तिच्यासाठी आहे. आणि आय होप वाईस वर्सा. सो दिस इज व्हॉट इज द मॅजिक ऑफ आवर बॉन्ड. मतलब ज़्यादा नाही बोलते, लेकिन है, दॅट्स इट. खरंच तुम्हाला बघायला खूप मजा येते. म्हणजे भले तुझं ग्रे शेड असेल ना, ते बघायला मजा, म्हणजे तू नसशील तर मालिकेत ट्विस्ट अँड टर्न्स कसे येणार बाई. म्हणजे येस. पण तुला माहिती आहे का, तिचं कॅरेक्टर इतकं ते अंगावर येणार आहे की बरेचदा कट झाल्यानंतरही तिला त्रास होतो त्या गोष्टीचा. ते इतक्या मोठमोठ्याने आरडाओरडा करणं, नाही एक्झॅक्टली. सो ते आपल्याला आणावं लागतं बळजबरी. मग ते पटकन असं कट म्हटल्या क्षणी ते जात नाही, आणि त्या गोष्टीचा हिला त्रास होतो खूपदा, आणि हे मी बघितलंय. म्हणजे तुला काही बोलायचं आहे? म्हणजे मी जसं मी म्हणते की मी मेडिटेशन करते, मी ट्राय करते करायचं. खूप वेळ नसतो, कारण आपल्याला, तुम्ही अजूनही बघत असाल माझ्या हातात जप माळ असते, कारण की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन यू प्ले सच नेगेटिव्ह कॅरेक्टर्स. कारण की मी मुळात तशी नाही. आता वेदा आहे आणि ते तर एक चिंटी आमचं फटाकडं असं कॅरेक्टर आहे. ती तर नाही ती, हो येस. म्हणजे आय थिंक ऑफ कॅमेरा जेवढं आम्ही ऑपोजिट आहोत तेवढंच, सॉरी ऑन कॅमेरा जेवढे ऑपोजिट आहोत तेवढेच आम्ही ऑफ कॅमेरा आहोत. आणि माझा बॉन्ड तसं सगळ्यांसोबतच आहे. म्हणजे आता ही असो, हिचा राग केला किंवा जे काही असो, तरी शी इज देअर. इवन यू नो काही जेव्हा हेवी सिक्वेन्सेस असतात, थकायला होतं, त्या दिवशी मी मस्तपैकी हा एक छान मी मार खाल्ला आहे सिक्वेन्स करताना. सो जे काही असो, लागलं हे असो, सो इवन इफ वेन शी इज देअर, शी इज ऑलवेज देअर. म्हणजे लाईक यू नो, तुला पाणी हवं, तुला हे हवं, तुला ते हवं, यू सिट, यू ब्रीथ, शी इज ऑलवेज देअर. आणि आय थिंक दॅट इज व्हेरी कम्फर्टिंग ॲज अन आर्टिस्ट. तो मला असं वाटतं माझे कोस्टार्सच अर्ध वेळ मला इतकं छान कोपअप करायला, सांभाळायला आहेत. आणि अगदी जेव्हा वेदासोबत जे सीन्स असतात जे खूप इंटेन्स असतात, की तुला चिमटाच काढू, तुझं नाकच कापू, हे खूप अंगावर येतं. त्यामुळे मलाच सीन करताना कधी कधी मध्येच ब्रेकडाऊन होतं किंवा रडायला होतं. बिकॉज नाही, माणूस म्हणून एवढं नाही करू शकत. पण अगेन इट इज वर्क अँड यू डोंट हॅव एक्सक्युजेस, सो यू जस्ट गो अँड यू वर्क. दॅट इज वॉट आय एम सेईंग. अँड आय थिंक वेळेवर झोप, खूप सारं पाणी पिणं आणि खाणं, कारण की खूप एनर्जी जाते. सो माझे ऑर्डर्स, पार्सल सुरू असतात. आणि जप करणं जे काही, आणि ऑब्व्हियसली आपल्यासोबत स्वामी आहेत, सो आय डोंट हॅव टू थिंक मच ऑन इट. सो दॅट इज वॉट ऑल आय डू. कोणत्या गोष्टीचा राग येतो, म्हणजे टॉलरेट नाही करू शकत एखादी गोष्ट? प्रतीक्षाला खोटं बोलणं आवडत नाही. ती खूप स्पष्ट आहे तिच्या आयुष्यात. सो तिला कुठली प्रकारची दुतोंडीगिरी किंवा खोटं बोलणं किंवा एकाचं दोन करून सांगणं किंवा तिच्याकडे जर कुठली इन्फॉर्मेशन आहे किंवा वॉट एव्हर इट इज, म्हणजे कोणाची पर्सनल गोष्टी अशा चव्हाट्यावर काढणं तिला बिलकुल पसंत नाही आहे. हे तू खूप करेक्ट सांगितलंस, आणि मला तुझ्याबद्दल नाही माहिती. हा, मला खोटं बोललेलं अजिबात नाही आवडत. रुचाला कुठल्या गोष्टीचा राग येतो? नाही ॲक्च्युली.
नाही आहेत ॲक्च्युली तिला राग खूप जॉट आहे आयुष्यात मला. मी कशात म्हणजे माझं असं असतं की आय एम इन नो ड्रामा. मला कुठलाही ड्रामा करायला आवडत नाही आणि जरी आपलं वाकडं असेल तरी कोई बात नाही, तू तुझ्या पद्धतीने पुढे जा. मी घुसतच नाही. म्हणजे मी कुठल्याही भांडणांमध्ये क्लेशमध्ये मी माझीच असते. त्या येस, वॉक अवे म्हणजे मी माझ्यातच असते. त्यामुळे मला फरकच पडत नाही. तुम्ही माझं वाईट करा, चांगलं केलं मी डबल देणार, वाईट केलं तुम्ही तुमच्या वेने जा. मी मेसअपच करत नाही कोणासोबत. मी तिला रागात नाही बघितलंय. जर अगदी तिला कोणी येऊन काही बोललं की ते पटकन बुजते. बाकी तिला मी रागात नाही बघितलंय कधी. ओके, तुला माहिती आहे का तिचं कॅरेक्टर इतकं ते अंगावर येणार आहे की बरेचदा कट झाल्यानंतरही तिला त्रास होतो त्या गोष्टीचा. ते इतक्या मोठमोठ्याने आरडाओरडा करणं. एक्झॅक्टली. सो ते आपल्याला आणावं लागतं बळजबरी. मग ते पटकन असं कट म्हटल्या क्षणी ते जात नाही आणि त्या गोष्टीचा हिला त्रास होतो खूपदा आणि हे मी बघितलंय. म्हणजे तुला काही बोलायचं? म्हणजे मी जसं मी म्हणते की मी मेडिटेशन करते, मी ट्राय करते करायचं. खूप वेळ नसतो कारण आपल्याला, तुम्ही अजूनही बघत असाल माझ्या हातात जप माळ असते कारण की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन यू प्ले सच नेगेटिव्ह कॅरेक्टर्स. कारण की मी मुळात तशी नाही. आता वेदा आहे आणि ते तर एक चिंटी आमचं फटाकडं असं कॅरेक्टर आहे. ती तर काय नाही ती. हो येस. म्हणजे आय थिंक ऑफ कॅमेरा जेवढं आम्ही ऑपोजिट आहोत तेवढंच, सॉरी ऑन कॅमेरा जेवढे ऑपोजिट आहोत तेवढेच आम्ही ऑफ कॅमेरा आहोत. आणि माझा बॉन्ड तसं सगळ्यांसोबतच आहे. म्हणजे आता ही असो, हिचा राग केला किंवा जे काही असो तरी शी इज देअर. इवन काही जेव्हा हेवी सिक्वेन्सेस असतात, थकायला होतं त्या दिवशी मी मस्तपैकी हा एक छान मी मार खाल्ला आहे सिक्वेन्स करताना. सो जे काही असो, लागलं हे असो, सो इवन इफ वेन शी इज देअर, शी इज ऑलवेज देअर. म्हणजे लाईक तुला पाणी हवं, तुला हे हवं, तुला ते हवं, यू सिट, यू ब्रीथ, शी इज ऑलवेज देअर. आणि आय थिंक दॅट इज व्हेरी कम्फर्टिंग ॲज अन आर्टिस्ट. तो मला असं वाटतं माझे कोस्टार्सच अर्धा वेळ मला इतकं छान कोपअप करायला सांभाळायला आहेत. आणि अगदी जेव्हा वेदासोबत जे सीन्स असतात जे खूप इंटेन्स असतात की तुला चिमटाच काढू, तुझं नाकच कापू, हे खूप अंगावर येतं. त्यामुळे मलाच सीन करताना कधी कधी मध्येच ब्रेकडाऊन होतं किंवा रडायला होतं. बिकॉज नाही, माणूस म्हणून एवढं नाही करू शकत. पण अगेन इट इज वर्क अँड यू डोंट हॅव एक्सक्युजेस, सो यू जस्ट गो अँड यू वर्क. दॅट इज वॉट आय एम सेईंग. अँड आय थिंक वेळेवर झोप, खूप सारं पाणी पिणं आणि खाणं, कारण की खूप एनर्जी जाते. सो माझे ऑर्डर्स पार्सल सुरू असतात आणि जप करणं जे काही. आणि ऑब्व्हियसली आपल्यासोबत स्वामी आहेत, सो आय डोंट हॅव टू थिंक मच ऑन इट. सो दॅट इज वॉट ऑल आय डू. दिसते किंवा तुमचे कॅरेक्टर दिसतात ऑफ कॅमेऱ्यात की मेहनत घ्यावी लागते आणि हे असं असतं रिअलमध्ये जे प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. आणि हाच आमचा प्रयत्न होता. बरं, थँक्यू सो मच. तुमची फ्रेंडशिप अशीच राहू आणि आपण अजून धमाल सेगमेंट्स करूयात एकत्र. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.